Hey, hello my people. Very good morning all of you. How are you all? I'm good. आज सकाळी लवकर मी काही शूट नाही केलं बिकॉज आज मंडे आहे आणि स्कूल स्टार्ट होते. ॲज यू नो की सकाळी खूप असतं कामा. मग स्पृहाला जस्ट मी स्कूलला सोडून आली आहे आणि स्कूलला सोडल्यानंतर मी एक ठिकाणी गेली आणि काहीतरी घेऊन आली. ते मी तुम्हाला दाखवते. लेट्स सी. हे बघा मी ही एक आणलं आहे. याला स्पायडर प्लांट म्हणता आणि आय डोंट नो याला म्हणतात. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट मी द नेम्स. या कुंड्या मी जिथून घेतल्या ना तिथेच तिने मला ते प्लांट्स लावून पण दिले आणि माती पण दिली एक्स्ट्रा. म्हणजे तिने त्याचे माझ्याकडून चार्ज नाही घेतले पैशांचे. पण मग ते खूप घाण झालं आहे त्याच्यामुळे मी आता ते पुसून घेणार आहे स्वच्छ असं. माती झाली आहे जरा. डन झाल्या आहेत. आता त्या कुठे ठेवायच्या डिसाईड करते आहे मी ॲक्च्युली. आता आउटडोअर भरपूर प्लांट झाले माझ्याकडे. आता मला इंडोर प्लांट्स वाढवायचे आहेत. बट आता वाढवते बट स्टील देर इज नो कन्फर्म प्लेस टू देम. तर बघू कुठे प्लेस करायचे मला कळत नाही आहे बिकॉज प्रॉपर प्लेस नाही आहे. दुसऱ्या गॅलरीत ठेवून देते तोपर्यंत. आता मला स्पृहाच्या स्कूलमध्ये तिचे पासपोर्ट साईज फोटो द्यायचे आणि तिचे फोटो काढलेलेच नाही आहेत. म्हणजे मागच्या वर्षीचे 2 आहेत पण ह्या वर्षीचे न्यू काढले नाही आहे युनिफॉर्मवरचे.
सकाळी मी तिची तयारी केल्यानंतर ना तिचे 2-4 मोबाईलमध्ये फोटो काढले प्रॉपर, जसे मला वाटले प्रॉपर आले अशा पद्धतीने काढले. आणि आता मी स्कूलला ॲक्च्युली तिला 12 वाजता घ्यायला जायचं आहे. आता वाजले आहेत 11. तर मग मी आता थोडं लवकरच जाणार आहे. सकाळी मी गेली होती पण दुकान बंद होतं, म्हणून म्हटलं आता थोडं लवकर जाऊयात आणि फोटो कलेक्ट करून घेऊयात, मग तिला घ्यायला जाऊ, म्हणजे दिले जातील. आणि टुडे इज लास्ट डेट टू सबमिट फोटोज. तर मग चला, तर मग जाऊयात. भांडी धुवून झाले, सगळं आवरून झालं आहे माझं. बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे. काही वातावरण पावसाचं नाही आहे. सो जस्ट फिनिश माय ऑल वर्क. कपडे ॲक्च्युली फक्त भिजत टाकलेले होते, ते धुवायचे होते. आता ते धुतले, वाळत टाकले. आता माझं सगळं काम फिनिश झालं आहे. फक्त एक आता राहील. माझ्या स्कूलवरनं आली आहे, तिला मी तसंही टिफिन फिनिश करून आली. ती भूक पण नाही आहे तिला, बट जर ती काही म्हटलीच मम्मा भूक लागली काही बनवून दे, बस तेवढं काम राहिलं आता. नाव एव्हरीथिंग इज डन. आय एम फ्री फ्रॉम ऑल वर्क. बस हे आहेत, आम्ही बनवले आहेत कुळदाची जिलेबी. काही ठिकाणी याला गुपचूप म्हणता, कोणी शेंगोळे म्हणता, बट आम्ही हे बनवलं होतं. वी हॅव जस्ट फिनिश आवर डिनर. चला तर मग गाईज भेटूयात पुन्हा एकदा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, कीप वॉचिंग. थँक्यू.